जेव्हा देवाला भेटण्यासाठीचे प्रयत्न संपून जातात त्यावेळेला संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये कसल्या प्रकारच्या भावना निर्माण होतात आणि ते या भावनेद्वारे कशा प्रकारची विनवणी किंवा साध विठ्ठलाला घालतात हे त्या अभंगामधून आपल्याला सांगतात. संत तुकाराम महाराज हे जेव्हा त्यांनी असं म्हणतात की मी विठ्ठला तुला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु तुझी आणि माझी भेट होऊ शकली नाही. याबद्दल ते काय सांगतात? आहो उभा विठेवरी भरोवरी चुकविली. तुम्ही तर देवा विटेवर उभे आहात, परंतु मी तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपली भेट नाही होऊ शकली. मी यासाठी काय माझ्या जीवाचा आटापिटा केला किंवा काय काय श्रम घेतले हे मला माहिती आहेत, परंतु तरी देखील तुमची आणि माझी भेट ही होऊ शकली नाही. निवारले जाणे येणे कोणा कोठे रुसावे. आता मग मी सुद्धा येणे जाणं बंद करून टाकलेलं आहे, कारण भेटच होत नाही आपली म्हणल्यानंतर मी काय करू. आणि आता कोणी कोणावर रुसावे भांडावे हे देखील संपलेले आहे, कारण ज्या ज्या वेळेस आपण आपला हक्क सोडून देतो किंवा आपण आपला हक्कच सांगत नाही त्या वेळेला आपण बाकीच्या गोष्टी देखील रुसणं फोडणं भांडणं हे सोडून देतो. कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासोबतच आपण भांडत असतो. ज्याच्यावर आपण राग व्यक्त करतो ती आपल्या जवळची व्यक्ती असते. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती आपल्यावर ओरडली किंवा रागावली रुसली भांडली तर ती व्यक्ती आपली नाही आहे, परंतु ते तसं नसून ती व्यक्ती आपलीच आहे म्हणून ते आपल्यावर ओरडते भांडते. इतरांवर कोणी असा हक्क दाखवू शकत नाही भांडण्याचा किंवा ओरडण्याचा. आपण देखील बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये संसारामध्ये वावरत असताना एखाद्यावर चिडतो रुसतो भांडतो. त्यांच्याशी आपलं काहीतरी देणं घेणं असतं, आपण त्यांना आपलं काहीतरी मानतो म्हणून आपण त्यांच्यासोबत भांडत असतो. ज्यांचा आपला काही संबंध नसतो किंवा क्षणिक काही थोड्या वेळापुरता संबंध येणार असतो त्यांच्याशी आपण वाद घालायचा टाळतो किंवा भांडायचं टाळतो. त्यांच्यावर आपण रुसतही नाही, कारण आपण त्यांच्यासोबत मनानं एकरूप तेवढे झालेले नसतो. आपण त्यांच्यावर हक्क तेवढे गाजवत नसतो, आपली सत्ता त्यांच्यावर गाजवत नसतो किंवा त्यांच्याशी आपल्याला विशेष अशा प्रकारचं काही देणं घेणं नसतं. एक साध्या उदाहरणात जर घरी एखादा पाहुणा आला, त्याची एखादी गोष्ट नाही जरी पटली तरी आपण शांततेत ती सहन करून घेतो आणि असा विचार करतो की हा किती दिवस इथं आहे, शेवटी पाहुणाच आहे, हा निघून जाईल. परंतु आपल्या घरच्याच व्यक्तीसोबत जर तशी गोष्ट घडली तर आपण त्याच्यावर ओरडतो रागावतो रुसतो भांडतो, कारण आपलं त्यांचं जवळ रोजचा स्नेह असतो. आपण त्यांना आपल्या जवळचे आपल्यातलेच एक मानतो. म्हणून कधीही जेव्हा परिवारामध्ये नात्यामध्ये असे भांडण किंवा हे होतात ते क्षणासाठी असतात. जेव्हा तो भांडण होऊन जातं वेळ निघून जाते तेव्हा जर दोघांनीही प्रयत्न केले तर देखील ते भांडणाचं कारण काय असेल हे देखील आपल्याला आठवणार नाही. एवढं छान सुंदर नातं असतं, पण आपण ते जपवण्याच्या पलीकडे नेऊन ठेवतो. संबंध ताणून घेतो आणि एवढे ताणतो की ते संबंध तुटतात. म्हणून जर कोणी आपल्या घरचं आपल्यावर रागवलं तर तेवढा त्याचा राग धरायचा नाही, क्षणापुरता असतं ते सोडून द्यायचं. संत तुकाराम महाराज हाच त्यांच्या मनातली भावना विठ्ठलाविषयी बोलून दाखवतात. ते पुढे म्हणतात, संकल्पासी वेचे बळ भारे फळ निर्माण. आता माझ्या संकल्पाचे सामर्थ्य देखील संपलेलं आहे, कारण त्याचं काही आता फळच काही निर्माण होऊ शकत नाही, भार होतो त्या फळांचा. मग आता मी काय करू? तुका म्हणे उभयता भेटी सत्ता लोभाची. संत तुकाराम महाराज म्हणतात की आता आम्ही दोघं देखील सत्तेच्या खाली आलेलो आहोत, म्हणून आता आम्ही काय करावं? अशा प्रकारे संत तुकाराम महाराज त्यांची एक व्यर्थता किंवा त्यांची एक आर्तता आपल्याला त्यांच्या या अभंगामधून पांडुरंगाच्या भेटीविषयीची निस्सीम भक्ती हेच दाखवून देतात. अशा प्रकारची जर भक्ती आपण देवावर केली तर निश्चितपणे देव देखील आपलं ऐकून घेईल. आणि हीच जर भक्ती आपण आपल्या परिवारात ठेवली कुटुंबात ठेवली तर आपले कुटुंब स्नेहीसुद्धा व्यवस्थित राहतील, कारण भक्तीशिवाय आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं पूर्ण होऊ शकत नाही. जय जय रामकृष्ण हरी.